आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगाव मध्ये आणि माझ्यासोबत आहे ते यंग इंजिनियर श्याम महाजनजी. थँक्यू. येस, तर त्यांनी 2012 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली आणि मग काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेत, काही हॉस्पिटल केल्यात, काही स्कूल बिल्डिंग केल्यात. असा वेगवेगळा पोर्टफोलिओ आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांचा हा आजवरचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बिलकुलच. तर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे थोडी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची? बरोबर बरोबर. जसं ते म्हटलं तर मी गावातूनच आलेलो, एक खेड्यागावातून. म्हणजे माझं मूळ गाव कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगावच आहे मी. तर माझं 12वी आर्ट्स मध्ये शिक्षण झालेलं पूर्ण. त्याच्यानंतर मी निघालो डीएड करण्यासाठी. माझं झालं नंतर डीएड केलं मी खुलताबाद जिल्हा तालुक्यामध्ये, खुलताबादला. त्यानंतर या क्षेत्रातली आवड मला अशी मिळाली की एका इंजिनियर्सकडे, म्हणजेच जस्ट माझे गुरुवर्यच आहेत विलास पाटील साहेब म्हणून, चाळीसगावचे प्रशांत देशमुख. तर त्यांच्याकडे मी प्लॅन करण्यासाठी गेलेलो एका मित्राच्या घराचा. तर प्लॅन करण्यासाठी करत असताना मग थोड्याशा असं कल्पना प्लॅन साहेबांनी करून दिल्यानंतर थोडंसं वाटायला लागलं की आपण थोडंसं या क्षेत्रात आहे काहीतरी स्किल. त्यामुळे मग थोडंसं डोकं लावलं, थोडंसं विचार केला या गोष्टीतला. बरोबर. साहेबांनी बघितलं थोडंसं की याच्यात स्किल आहेत. तर त्यांनी सांगितलं की मित्रांना फोन करून की असं असं कॅन्डिडेट किंवा एक मुलगा आला होता त्याच्यासोबत, तर तो येईल का प्रॅक्टिससाठी. मग मी पोहोचलो त्या ठिकाणी, त्यांचा फोन आलेला त्याला. मग मी फोनवरती बोलणं झाल्यानंतर मी गेलो त्या ठिकाणी. त्यांनी काही स्किल बघितल्या असेल माझ्या हातल्या, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग त्यांच्याकडे प्रॅक्टिस चालू केली मी. प्रॅक्टिस चालू करत असताना त्यांनी मग मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. ऑटोकॅड असो किंवा प्लॅन डिझाईन करणं असो किंवा 3D बनवणं असो. एवढंच नाही तर नगर परिषदेच्या परवानग्या, परत टाउन प्लॅनिंगची परमिशन, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. मग त्यांच्याच मार्गदर्शनाने मग स्वतःचं मी फर्म चालू केलं, स्वतःच्या काही साईट्स चालू केल्या, स्वतःचे कामं घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही सांगितलं तसं मध्ये थोडं जरा करिअर मध्ये डायव्हर्जन आलं, पण परत तुमचा ट्रॅक ठरला होता असा एका प्रकारे. त्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगकडे आला. मग आता त्याच्या पुढचा फार एक स्ट्रगल महत्वाचा असतो की पहिला प्रोजेक्ट जो आपण करतो तो बऱ्याचदा तेव्हा थोडं दडपण येतं, प्रेशर येतं, आर्थिक अडचण असते, कधी आपली अडचण असते. तर मग तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी आहे? तो कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्स न मिळाला? पहिला प्रोजेक्ट मला आठवतो चांगला, अजूनही आठवतो. जस्ट जे कॉन्ट्रॅक्टर्स लोक होते, साहेबांनी ज्या ठिकाणी आमच्या गावात 2-3 ठिकाणी प्लॅन्स दिले होते, मग त्यांना माहिती झालं की म्हणजे माझं नाव भैया म्हणून मला ओळखतात गावात. जसं मला श्याम आहे माझं नाव, पण भैया म्हणून ओळखतात. तर त्यांना माहिती झालं की करतो बाबा त्यांच्याकडे प्रॅक्टिस, तर मग आपण एखादी प्रोजेक्ट त्यांना देऊन बघावा. तर त्यांनी माझ्याकडे प्रोजेक्ट आणला. तर मी पहिला प्रश्न त्यांना हाच विचारला की तुम्ही माझ्याकडे नाही जा, माझ्या साहेबांपर्यंत चला, आपण तिथे जाऊ. तिथं ते बोलतात की नाही, आम्हाला 40 गाव लांब पडतंय आणि तर ते झालं तर बरं होईल. मग माझ्यावर थोडंसं दडपण असते प्लॅन करण्यासंदर्भात. आता आपण जशी प्रॅक्टिस करतोय तर त्या प्रॅक्टिसमध्ये आपण समजू शकतो की काही काम आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचंय, पण आपण स्वतः ज्या वेळेस काम करू त्यावेळेस आपल्यावरती जे प्रेशर असतो किंवा जे दडपण असतं ते थोडंसं हे असतं. त्याच्यामुळे मी ठीक आहे वर्क डिटेल्स घेतल्या, डॉक्युमेंट्स घेतले, सगळे घेऊन पोहोचलो साहेबांकडे. साहेबांना सांगितलं की साहेब असं असं आहे, मला एक प्रोजेक्ट आलाय गावातला, तो करू का? पहिला प्रश्न मी त्यांना हा केला की साहेब मी तो प्रोजेक्ट करू का? साहेब बोलले चांगली गोष्ट आहे, कर. इथूनच तुझी सुरुवात होऊ शकते अजून स्वतःच्या कामाविषयी किंवा स्वतःच्या कामाबद्दल. मग त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं प्लॅन संदर्भात. मी 1-2-3 स्केच त्यांनी मला करून दिले. त्या स्केचनुसार मी ऑटोकॅड वरती प्लॅन बनवलेत. मग ते क्लायंटला दाखवलेत, क्लायंट सॅटिस्फाईड झालं. त्याच्यानंतर प्लॅन फायनल झाला. मग नंतर लाईन आउट्स, जसं तुमचे कॉलम पोझिशन्स, आरसीसी स्टील डिझाईन, मग यासाठी त्यांनी मला रेफरन्स केलं होतं एव्ही कन्सल्टंट्स, मोहित पाटील साहेबांचं नाव, भावसार साहेबांचं नाव, जळगावचे. त्यांच्याकडनं मग बाकी डिटेल्स केल्या. असं पहिल्या प्रोजेक्टची आठवण आहे. हो, खूप आठवण आहे. दुसरं जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं की स्वतः बीएड तो म्हणून केलं, तर त्यामुळे त्यातला हा पुढचा प्रश्न आहे. या फील्डमध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणं हे पुन्हा फार अवघड पडतं, कारण त्यांचं त्यातलं शिक्षण झालं नसल्यामुळे. तर तुम्ही कशी ती परिस्थिती इतकी वर्ष हाताळली साईटवर? साईटवरती मी सांगतो काय तुम्हाला, अजूनही मला तसंच आहे
काही ठिकाणी लेबर्स असतात, मग अशा वेळेस काय करायला लागतं की कॉन्ट्रॅक्टर्सला आपल्यासोबत घ्यायला लागतं. की कॉन्ट्रॅक्टर जो असलाच होता की त्याला आपल्या ऑफिसला येऊन लागतं, त्याला पूर्ण ड्रॉइंग्स दाखवावं लागतं. ड्रॉइंग्स दाखवून त्याला समजून सांगावं लागतं बाबा ही असं आहे, हे असं नाही, हे असं करायचं, ते तसं नाही तसं करायचं. मग तो त्या काय करतो, त्याच्यासोबत नेहमीचा जो लेबर असतो, जो काही कारागीर असतो त्याला घेऊन येतो. मग त्याच्यासोबत आपल्याला ते काम त्याला समजून द्यायला लागतं. पण बऱ्याच ठिकाणी येते अडचण. काही ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्टर जर भेटली ना तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी अडचण येतात. मग त्यांना ते सांगेपर्यंत मग असं थोडंसं हे वाटतं. बरं. श्री, मगाशी जसं तुम्ही तुमच्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण सांगितली, त्याची आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर बरेच कस्टमर असं म्हणत असतील की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच प्रोजेक्ट मध्ये आता बसून एवढ्या कॉस्ट मध्ये, आणि तुम्हाला तर इंजिनियर म्हणून किंवा हे म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दीर्घायुष्य टिकणारी वास्तू बनवा. बिलकुल. तर मग ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा मेंटेन कसं करता तुम्ही? आता लो बजेट म्हटलं ना तर लो बजेट एखादी क्लायंट आपल्याकडे, एखादी नाही म्हणता, आपल्याकडे बऱ्याच प्रकारे असे क्लायंट्स येतातच. खेडेगावांमध्ये जर म्हटलं तर त्यांचा बजेट लोच असतो पहिली गोष्ट. तर त्याच्यात आपल्याला चांगली वास्तू त्यांना बनवून द्यायला लागते. तर त्यांना असं समजून सांगायला लागतं की सर हे असं नाही, हे असं केलं तर असं होऊ शकतं. ह्याच्यात आपण ऍडजस्ट करू शकतो, आपण डिझाईन मध्ये ऍडजस्ट करू शकतो, त्याच्या आपण स्ट्रक्चर मध्ये ऍडजस्ट नाही करू शकत, नाही का. बाकी आपण इंटिरियर मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो, बाकी स्ट्रक्चर आणि सिव्हिल वर्क मध्ये आपण ऍडजस्ट नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की ते मेनच पाया आहे आपल्या घराचा. स्ट्रक्चर म्हणजेच त्याच्यावरच आपलं घर काही आहे. ज्या ठिकाणी आपल्याला फ्लोरिंग लावायची 6,000 रुपये ब्रास प्रमाणे, त्या ठिकाणी आपण 4,000 मध्येही करू शकतो. बरोबर. ज्या ठिकाणी आपल्याला याची गरज आहे कन्सिल फिटिंगची, तर त्या ठिकाणी आपण साधी फिटिंगही करू शकतो. मग या अशा गोष्टी आपण त्यांना समजून सांगतो की सर हे असं नाही, आपण हे करूया, ते नाही ते करूया. मग काही वेळेस आम्ही त्यांना इंटेरियर थोडं थांबायला लावतो की आपण फर्निचर्स वगैरे त्यासाठी थोडं थांबून घेऊया. पण कसं असतं, एक घर चांगलं बनली ना, वास्तू चांगली बनली ना, तर थोडं नाव तुमचं येईल आणि चांगली दिसेल. बरोबर. नाहीतर मग कंजेस्टेड रूम साईज घ्यायच्या, मग ते थोडंसं ऍडजस्ट करायला वेळ त्रास होतो. दुसरं, तुम्ही जसं स्कूल बिल्डिंगवर काम केलं, हॉस्पिटलचं काम केलं, तर आता त्यातलाच एक रिलेटेड प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं की इंजिनियर म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं आता कुठल्या क्षेत्रांवर काम झालं पाहिजे, कुठल्या सेक्टरवर काम झालं पाहिजे तर एक जळगावचा सर्वांगीण विकास जिल्ह्याचा होईल? बरोबर. यामध्ये जर मुळात बघायला गेलं तर औद्योगिक क्षेत्रात खूप गरज आहे जळगावचा विकास होण्यासाठी. औद्योगिक क्षेत्रात जसं की झालं तुमचं MIDC एरिया झाला, त्या ठिकाणी लेबर्स जे येतात ते बाहेरूनच येतात, किंवा जे आपले वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना कामं मिळतील काहीतरी, त्यानुसार आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला औद्योगिक क्षेत्रात येऊ शकतो यश. अच्छा. जसं औद्योगिक क्षेत्र हे जर आपण एक महत्वाचा मुद्दा तुमचा मानला, तर मग शासनाच्या काय अपेक्षा आहेत की शासन कसं या औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी काय पावलं उचलू शकतं, काय पुढाकार घेऊ शकतं? बऱ्यापैकी पावलं उचलू शकतं शासन. मला तर असं वाटतं की बरेच प्रोजेक्ट्स आहेत की ते त्यांनी करायला पाहिजे. पण म्हणजे काय, त्या औद्योगिकरण एक क्षेत्र येतं तेव्हा त्याच्याबरोबर रोजगार येतो, तेव्हा त्याच्याबरोबर बाकीच्या अँसिलरीज येतात, म्हणजे खूप सारे प्रोजेक्ट त्याच्याशी जोडले गेले असतात. म्हणून मी पर्टिक्युलरली विचारलं की शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं, म्हणजे तिथं जमीन अवेलेबल करून दिलं पाहिजे, रस्ते, वीज, बाकीचं पण गोष्टी बऱ्याच येतात त्याच्याशी असोसिएटेड. ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बऱ्याच ठिकाणी आम्हाला बऱ्याच कंपन्या भेटतात, येतात कंपनीजवाले की आमचं स्टील असं आहे तसं हे, पण आम्ही पहिले प्रेफरन्स दिलेला आहे आयकॉनचाच. ती क्वालिटी आम्हाला आयकॉन मध्ये मिळाली की बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. मग आयकॉन मध्ये तुम्हाला ती क्वालिटी सोडून काय दुसरं आवडलं? जसे कॉस्ट आहे, त्यांची अवेलेबिलिटी आहे, त्यांची बाकीचे कुठले फॅक्टर्स आहेत तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं मुळात म्हणजे त्यांचं सर्व्हिस. त्यांचे इंजिनियर्स येतात आपल्या साईट्सवरती बऱ्याच वेळेस चेक करण्यासाठी की काही अडचणी आहेत का सर, तुम्हाला कुठल्या अडचणीची त्रास सर्व्हिसची येते किंवा कॉस्टची येते, हे आमच्यापर्यंत पोहोचवा, सांगा. मग ते बऱ्यापैकी आपल्याला शॉर्ट आउट करून देतात सगळे लोक. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर या क्षेत्रात येत आहेत, तुमचे ज्युनियर्स येत असतील, फ्रेंड्स येत असतील, आता येतातच पुढच्या, तर मग तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून आणि मित्र म्हणून? सिनियर म्हणून तर मी हेच देणार आहे की प्रामाणिकपणे काम करा, जे मला गुरूंनी शिकवलं. अगदीच. जे काही करायचं ते प्रामाणिकपणे कर आणि इमानदारीने कर, आणि होईल तेवढंच कर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. एक तेवढा महत्वाचा. हे होते इंजिनियर श्याम महाजन, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण
समुद्राच्या काठावर असताना वाळूत हात घातला तरी किती वाळू घेण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपल्या मुठीत जेवढी बसायची तेवढीच वाळू फक्त बसते. त्यामुळे द्या ते पूर्ण नीट पूर्ण करा, मग पुढे जाईल तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.